रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता आपुला तो एक देव करुणी जावा
मुला तो एक देव करुणी घ्यावा मुला तो एक देव करुणी घ्यावा मुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विना देवा सुख होय तिने विना देवा सुख होय रती माई के दुखाचे जनते 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 नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलियाय अविनाश करी आपुलियाय अविनाश करी आपुलियाय अविनाश करी आपुलियाय यागी मना पिसे गोविंदा नावी मना विसे गोविंदा रती माई के दुखाचे जनते रती माई के दुखाचे जनते माई के दुखाचे जनते नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान आपुला तो देव करुणिया आपुला तो देव करुणिया
छत्रपति शिवाजी आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नोही. ये रती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. हे रती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. कीर्ती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानो. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची, सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलीक, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा त्या रुक्मिणी पांडुरंगा. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, पुरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी. किंवा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा स्वपन देवा, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवाचे. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार. बरनऊ रघुवर विमल जसु जो दायक फल चारु. बुद्धिहीन तनु जानिके,
सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हर कुकलेश विकार। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी विश्रांती पावलो संभाळा करे विश्रांती पावलो संभाळा करे विश्रांती पावलो संभाळा करे विश्रांती पावलो संभाळा करे वाढली अंतरी प्रेम वाढली अंतरी संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढवी अंतरी प्रेम सुख तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यश्च वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपम। आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे इरती पा माईके दुःखाची जनिती नाही अधियंती अवसान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगदमान्य जगदवंदनीय पंढरीश पांडुरंग परमात्म्याची असणारे लाडके लढीवाळ आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी तुमच्या माझ्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी स्वतःच्या आयुष्यातील अगदी क्षण क्षण खर्च केला बाबा हो आणि पंचमवदी वेदरूपी गाथा ग्रंथाची निर्मिती केली। त्या जगद्गुरु तुकोबारांच्या असणाऱ्या या गाथेमधील असणारा 4 चरणाचा असणारा हा अभंग जीवाचं कल्याण व्हावं नव्हे नव्हे या मृत्यू लोकात आलेला प्रत्येक जीव फक्त सुखाच्या अट्टहासाने जगण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येकाला सुख अपेक्षित आहे महाराज। मग कुणाला परिवारातून सुख पाहिजे, कुणाला पैशात सुख शोधतंय माणूस, कोणी कपड्यात सुख शोधतंय, कोणी आपल्या दिसण्यास आपण दिसायला कसं समाजामध्ये चांगलं दिसलं पाहिजे याच्यातही काही काही ना आनंद आहे। म्हणजे सुख शोधण्याचे जे प्रकार आहे जे साधनं आहे ते विविध अशा प्रकारचे आहे। पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा हो तुम्हाला जर कायमस्वरूपी ज्याला सच्चिद आनंद या जीवनात प्राप्त करायचा आहे ना त्यानं जीवनामध्ये तो परमात्मा आपलासा केला पाहिजे। खरं सुख जर पाहिजे असेल तर सुख फक्त त्या परमेश्वराच्या चरणाजवळ आहे। दुसरं इतरत्र कुठेही कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर सुख तुम्हाला मिळणार नाही। मग या जीवनामध्ये जर तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल या नरदेहाला येऊन जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुकोबाराय सांगतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो। त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळू शकत नाही। कितीही प्रयत्न करा तुम्ही त्या परमात्म्याशिवाय दुसरं सुख या मृत्यू लोकात तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही। ज्याला सुखी व्हायचंय त्यानं तो परमात्मा आपलासा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पण या मृत्यू लोकात आल्यानंतर आपण आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो ते प्रपंचाला। या जीवनामध्ये आपण मुळातच संसार करण्यासाठी या मृत्यू लोकात आलेलो नाही, लक्षात घ्या। 84 लक्ष योनीमध्ये जे जे जीव या मृत्यू लोकात जन्माला आले प्रत्येक जीव या ठिकाणी संसार करतो महाराज, पण संसारात गुरफटून राहत नाही। या जीवनामध्ये आल्यानंतर फक्त एकमेव असा प्राणी आहे तो म्हणजे हा नरदेह आहे, हा मनुष्य प्राणी आहे की त्या संसारात तो गुरफटल्याशिवाय राहत नाही। या संसारात कितीही गुरफटण्याचा प्रयत्न करा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे सगळं माईक आहे, हे सगळं नश्वर आहे, हे सगळं नास्तिक आहे। तुकोबाराय सांगतात
ये रती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान। या मृत्यू लोकात आपण जन्माला यायच्या अगोदरही हा संसार होता का नव्हता? आपण जन्माला यायच्या अगोदरही हा संसार होता, आपण गेल्यानंतरही हा संसार राहणारा आहे। जगद्गुरु तुकोबराय सांगतात नाही आधी अंती अवसानू। आणि म्हणून या मृत्यू लोकात या संसारामध्ये गुरफटण्याचा काहीही प्रयत्न करू नका। मग जीवनामध्ये आल्यानंतर काय करा? अविनाश करी आपोलिया लावी म्हणा पिसे गोविंदाचे। या जीवनामध्ये आल्यानंतर त्या परमात्म्याचं जे नामस्मरण आहे त्याचा छंद आपण स्वीकारला पाहिजे, त्याचं वेड आपल्याला लागलं पाहिजे। आणि एवढं जर केलं महाराज की या जीवनामध्ये आल्यानंतर तुमची उत्तम कीर्ती शिल्लक राहील। तुम्ही कितीही पैसा कमावला तुम्हाला शेवटी बरोबर नेता येणार नाही। तुम्ही कितीही शरीर बलहट्ट कमावलं महाराज ते शरीर तुम्हाला तुमच्या बरोबर येणार नाही। जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी कितीही कमवून ठेवा महाराज, सोनं नाणं कमवून ठेवा, नाहीतर पैसा कमवून ठेवा, नाहीतर शरीर कमवून ठेवा, तुम्ही कितीही सौंदर्यवान जरी असाल, या विश्वामध्ये एखादी विश्वसुंदरी जरी असेल ना महाराज तिची सुद्धा मातीच होणार आहे। या शरीरामध्ये एखादा जर म्हणला मी महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी पैलवान आहे, माझ्या इतकी ताकद या महाराष्ट्रात दुसरं कोणातच नाही, त्याची सुद्धा एक दिवस राख होणार आहे। मग शिल्लक काय राहणार आहे? तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही कर्म चांगलं करणार आहे महाराज ते निश्चित स्वरूपानं शिल्लक राहणार आहे। चुकीचं कर्म न करता जर तुम्ही सत्य कर्म सात्विक कर्म जर तुम्ही जर त्या ठिकाणी त्या जीवनामध्ये जर स्वीकारलं तर निश्चित स्वरूपानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की उत्तम चिवरे कीर्ती मागी। तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे। एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान। विठला असा सरळ सरळ अशा प्रकारचा या भावार्थाचा अभंग मी या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे। इथं आपण सर्वजण कशासाठी उपस्थित आहात हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु तरी वक्ता या नात्यानं छोटासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी असणारे आमचे परम आदरणीय कैलासवासी अशोक लक्ष्मण पाटील शिंदे यांचं असणारं हे प्रथम वर्षश्राद्ध आहे। पुण्यस्मरण नाही, आता बऱ्याच लोकांनी त्याच्यात पत्रिकेत वगैरे केला प्रकार चालू, पण हे आपलं वर्षश्राद्ध आहे। प्रापंचिक जीवाचं आपण श्रद्धायुक्त अंतकरणानं जे आठवण काढतो ना महाराज त्याला श्राद्ध असं म्हणतात, आणि म्हणून हे असणारं प्रथम वर्षश्राद्ध आहे। या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी सगळे सोयरे या दादांना आपण आपले भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात। त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागे असणारी त्यांची पत्नी आहे गंगा भागीरथी जणाबाई अशोक शिंदे त्यांच्या पत्नी आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे त्यांचा एक मुलगा आहे मुलगी आहे, श्री योगेश अशोक पाटील शिंदे त्यांचा मुलगा आहे। त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुवर्णाबाई पांबे ही मुलगी आहे, त्यांची सुनबाई आहे सौभाग्यवती जयश्री योगेश शिंदे आहे। नातू एक नात आहे, एक नातू आहे, त्यामध्ये श्रेयश नातू आहे, श्रिया नात आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या पश्चात त्यांचे 4 भाऊ आहेत, 4 बहिणी आहेत, 2 पुतणे आणि 2 पुतणे आहेत। त्यामध्ये भाऊ आहे श्री जयराम लक्ष्मण शिंदे, सोमनाथ लक्ष्मण शिंदे, श्री बळवंत म्हातारबा शिंदे आणि बाबासाहेब म्हातारबा शिंदे। त्याचप्रमाणे त्यांची बहीण आहे सौभाग्यवती भीमाबाई संपत वरपे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती चंद्रकला बाळकृष्ण सोनवणे, सौभाग्यवती लताताई मधुकर घोरपडे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती विमल संपत जोंधळे। त्यांचे पुतणे आहेत गोकुळ जयराम शिंदे, सुमित सोमनाथ शिंदे, त्याचप्रमाणे प्रशांत जयराम शिंदे, रोहित सोमनाथ शिंदे आणि 2 असणाऱ्या पुतणे आहेत, त्यामध्ये सौभाग्यवती पूनम गणेश घोरपडे आणि सौभाग्यवती शीतल तुषार पंढरकर। असा असणारा बाबांचा अतिशय मोठा परिवार आहे।
आणि एवढ्या मोठ्या परिवारातून सुद्धा बाबांना आज बरोबर जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. म्हणजे परिवार कितीही मोठा असला तरी या इहलोकाचा निरोप घ्यायचा आहे. कितीही पैसा असला तरी या इहलोकाचा निरोप घ्यायचा आहे. आणि विशेष पाहता या बाबांच्या असणाऱ्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिनाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा शृंगारित करण्यासाठी कोल्हेवाडी इथून आदरणीय मृदुंगाचार्य निलेश महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे असणारे आमचे अभिषेक दादा गावातील सुपुत्र आहे. अतिशय छान अशा प्रकारचं त्यांचं गोड हात आहे. तेही या ठिकाणी मृदुंगावरती उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे आम्हाला जे मार्गदर्शन अगदी आयुष्यभर लहानपणापासूनच जे आम्हाला करत आले महाराज, ते आमचे हार्मोनियम वादक आहेत निवृत्ती बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद आहेत. आणि जे कायमच आमच्याबरोबर असतात. नवे नवे अगदी लहान भावासारखी केव्हाही आरोळी मारली महाराज तरी त्या ठिकाणी ते उपस्थित होतात. असे आमचे विठ्ठल भाऊ आहेत. त्याचप्रमाणे आमचे पप्पू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. युवराज का हरिभक्तपरायण युवराज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांचं आम्हाला वारकरी संप्रदायाच्या बाबतीनं पारमार्थिक कायमच मार्गदर्शन लाभतं आमचे दत्तू मामा खुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. आमचे शिंदे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. गुंजाळ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या वयातही मला वाटतं एक 70-75 वर्षाचं वय असेल, पण अतिशय छान अशा प्रकारचं जॅकेट बिकेट घालून विना वगैरे घेऊन मस्त सेवा त्याने एक ठिकाणी देतात. इथेच असणारे गावकरी मंडळी आहे. शिंदेच ना पराड बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी आता टाळी वाजवा. वा वा विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा सांगतात की आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा म्हटले. तेने विना जीवा सुख नाही. मग या जीवनामध्ये एकच देव आपल्याला करायला सांगितला, मग तो कोणताही करा. कोणता देव सांगितला त्याचं काही कुठं पुरावा नाही या 4ही चरणामध्ये. जरी वारकरी संप्रदायामध्ये असेल महाराज की एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही आता, पण या जीवनामध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरा सांगतात की एक देव आपला करा. त्या देवावरती आपली श्रद्धा निश्चित स्वरूपानं ठेवा. म्हणजे हा जीव तुमचा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा या मृत्यू लोकात प्रत्येक जीव या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे फक्त सुखाची. आपण घर बांधतो महाराज. घर कशासाठी बांधतो? सुख समाधानाने जगता यावं म्हणून, बरोबर की नाही? आपण परिवार जोडण्याचा प्रयत्न करतो. आपतेष्ट जोडतो. मित्र मंडळी सगळे सोयरे सर्वांना आपण आपलं आपलं म्हणतो. कशासाठी म्हणतो? की हा जीव कुठंतरी सुखी राहिला पाहिजे. ते कुठंतरी भेटल्यानंतर आपल्या काहीतरी सुखाच्या दुःखाच्या गोष्टी त्यांच्याजवळ आपल्याला बोलता आल्या पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण या मृत्यू लोकात आल्यानंतर एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की या जीवनामध्ये आपल्याला फक्त सुखी करू शकतो, ते म्हणजे संत आहेत. पहिले संत आहे, नंतर भगवंत आहे, तिसरे आई वडील आहेत. या मृत्यू लोकात आल्यानंतर आई वडिलांपेक्षा दुसरा कोणाचाही विचार जर तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपानं तो आपल्याला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. आई वडील कितीही अडाणी असू द्या महाराज, एखादा मुलगा कितीही शिकलेला असू द्या, पण आईचं जे मार्गदर्शन असतं, वडिलांचं जे मार्गदर्शन असतं, निश्चित स्वरूपानं त्या जीवाचं कल्याण करणारं असतं. लक्षात घ्या. कारण या जीवनामध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरा सांगतात की या मृत्यू लोकात खरे ईश्वर तेच महाराज. कारण आपल्याला तर काही परमेश्वर दिसणार नाही डोळ्यानं, की पाहिलाय कुणी देव आतापर्यंत डोळ्यानं? ज्यांनी बघितला देव डोळ्यानं आतापर्यंत ते आपल्यात राहिलेले नाही. मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा असतील, पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, संत सावता महाराज असतील, किंवा इतरही काही जे संत आहेत महाराज, मग त्यामध्ये नामदेव महाराज असतील, कबीरदास महाराज असतील, सोपन काका असतील, निवृत्तदादा असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, ही संत मंडळी काय आपण आपल्या डोळ्यानं आज आपल्याला ती ठिकाणी बघायला मिळणार नाही. पण त्यांच्या अनुषंगानं जी गाथा आहे, जो हरिपाठ आहे, अमृत अनुभव आहे, गीता आहे, भगवद्गीता आहे, त्याच्या माध्यमातून तो परमात्मा आपल्याला शोधता येतो. लक्षात घ्या. आणि मग तो शोधायचा असेल तर गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबरा सांगतात, या मृत्यू लोकात तुम्हाला जर देव पाहायचा असेल ना महाराज, तर आपली आई तीच रखुमाई आहे आणि वडील तोच विठ्ठल आहे. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची करुणे, अवघी देवाची करुणे, अवघी देवाची करुणे. तुका माया बापे अवघी देवाची करुणे,
तुका म्हणे माय बापे अवगी देवाचीच रूपे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. हो, आई वडिलांची सेवा करण्यासाठी त्या पुंडलिक रायानं जो प्रयत्न केला महाराज, त्याची परीक्षा घेण्यासाठी तो परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उडी झाला येता. गोकुळीहून तो आला, पण कशासाठी आला? पुंडलिक राया आपल्या आई वडिलांची सेवा करतो कशी ही बघण्यासाठी आला. मग आई वडिलांची जर सेवा जर तुम्ही करत असाल, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा तुमच्या घरात दारात आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल तुम्हाला? आई वडिलांची सेवा करावी लागेल. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभवनो हे तुझा. जगद्गुरु तुकोबरा सांगतात दुसरा अनुभवच मला काही नाही. स्वामी गुरुची सेवा, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. वडिलांचा शब्द जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही जर टाळला नाही तर तुम्हाला दुसरी ईश्वराची सेवा करायची गरज नाही. पत्नीने जर पतीचा शब्द जर पाळला, तिला मार्गशीर्ष महिन्यात कुठलाही गुरुवार करायची गरज नाही. काही गरज. यांच्या गुरुवारला तर कुठंच काही शास्त्र नाही महाराज, पण चालतंय रट्टा यांचा. बरं त्याच्यात आखाडात यांचे मंगळवार आहेत. किती सेवा करतात महाराज. आखाडात मंगळवार धरतात, नवरात्रात 9 दिवसाची उपवास धरतात की नाही? काही खातात पण उपवास धरतात. भेंडी खातील, शेपूची भाजी खातील, डांगर खातील, काय जे नाही ते खातील, पण उपवास धरतील. नवऱ्याच्या कधी पाया पडणार नाही बरं का 9 दिवस. सासू सासऱ्यांना उपवाशी मारतील महाराज, पण उपवास धरतील. वा, कसलाही उपवास धरायची गरज नाही. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जगद्गुरु तुकोबरा सांगतात ती पतिव्रता कोणती आहे? जिची देवावर सत्ता आहे. पण कधी पतीची सेवा केली तर. पतीची सेवा जर नाही केली, सासू सासऱ्यांची सेवा जर नाही केली, महाराजांनी कितीही लक्ष्मीचे व्रत केले महाराजांनी किती. बरं लक्ष्मीचे व्रत कशासाठी धरतात होते? आता हे गुरुवार चालू आहे, याचा फायदा काय सांगा बरं मला. बोला पटकन कुणीतरी एखाद्या जणांनी सांगा ना, तुमच्यात एखादी शिकलेली असेल की नाही. अहो तीच श्यामवाला, तोच भद्रसरावा, तीच सूरजचंद्रिका आणि तोच रट्टा चालला महाराज. पुस्तकवाल्याने पुस्तकं प्रेसमधून छापायचे, यांना आणून द्यायचे, यांनी हे वाटायचे, त्यांचा धंदा झाला. शास्त्र बघा ना तुम्ही. वारकरी संप्रदायात या गोष्टीला कधीही महत्त्व नाही. बघा तुम्ही, सासूचं रोज सकाळी दर्शन घ्या, आंघोळ केल्यानंतर तिला जर कपभर तुम्ही दूध असेल, चहा असेल, जर त्या ठिकाणी विनम्र भावाने जर दिलं महाराजांनी, तिला जर त्या ठिकाणी चांगलं प्रेमाने जर बोललं ना, तुम्हाला कुठलाच गुरुवार करायची गरज. सुखी येतो घरा नारायण, सुखी येतो घरा नारायण, हे सुख येतो घरा नारायण, सुख येतो घरा नारायण. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. सुखी येतो घरा नारायण, सुखी येतो घरा नारायण, सुख येतो घरा नारायण, सुख येतो घरा नारायण. नलगती सायास जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ज्याचे आई वडील जिवंत आहे त्याला कुठं दिंडी करत बॉम्बलत मारायची, बॉम्ब मारत हिंडायची काही गरज नाही महाराज. तुम्ही काशी करा, द्वारका करा, प्रयागराज करा, नाही तर हरिद्वार करा, नाहीतर पंढरपूरच्या दिंड्या करा. पण ज्यांच्या घरात आई वडिलांना त्रास आहे महाराज, त्याने कितीही पांडुरंगाच्या पुढे जाऊन डोका पटण्याचा प्रयत्न करा, त्याला देव प्राप्त होऊ शकत नाही. माय बाप केवळ दासी, तेने ना जावे तीर्थासी, तेने ना जावे तीर्थासी, तेने ना जावे तीर्थासी. माय बापे केवळ दासी, तेने ना जावे तीर्थासी, तेने ना जावे तीर्थासी. तुकोबऱ्यांच्या प्रमाणे आम्ही आमच्या मनाचं सांगत नाही, लक्षात घ्या. नाही तुम्ही म्हणाल कीर्तन करून आलांनी रट्टाच लावून दिलाय, काही वेगळंच बोलायला लागला. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या प्रमाणे माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी.
ज्याचे मायबाप जिवंत आहे त्याने मायबापाची सेवा करा. त्याला कुठल्याही प्रकारच्या तीर्थाला जायची गरज नाही, पंढरपूरच्या वाऱ्या करायची गरज नाही आणि कुठंच काही काशी करायची गरज नाही. परमेश्वराची भक्ती करायची असेल तर अगोदर आईवडिलांची सेवा करा. ज्याचे आईवडील त्या ठिकाणी घरात आनंदी आहे ना महाराज, त्या घरात स्वर्ग आहे, लक्षात घ्या. ज्याचा परिवार सुखी आहे त्या घरात स्वर्ग आहे. ज्याचे आईवडील आनंदी आहे आणि ते आईवडील जर आनंदी असेल ना महाराज, आईवडील जर आनंदी असेल ना महाराज, तो जो आशीर्वाद आपल्याला देतील ना, तुम्ही बघा, तुम्ही जर एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला प्राप्ती करायची जर असेल तर तुम्हाला एखाद्या देवाला नवस करावा लागतो. करता की नाही महिला मंडळ आपण नवस? मला अमुक अमुक गोष्ट प्राप्त होऊ दे, माझ्या घोड्याला 100 पैकी कुठंतरी काहीतरी 40, 50, 60% मार्क पडू दे, त्याला पास होऊ दे. करता की नाही तुम्ही? मग नवस करता की नाही तुम्हाला? अहो, ज्याला काही एखाद्या गोष्टीची जर प्राप्ती करून घ्यायची असेल त्याला देवाला नवस करावा लागतो. पण असा एक दैवत आपल्या घरामध्ये आहे महाराज, त्याला कुठल्याही प्रकारचा नवस जरी नाही केला महाराज तर तो आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. मग तो कोण आहे? अहो, आपले आई वडील आहे. कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, हे कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे. कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. आई वडिलांबरोबर फक्त प्रेमाने बोलायचं, सेवा करायची. म्हणजे आई वडिलांना कुठंही कोणतीही आई वडील म्हणत नाही मला एक 5-50 हजाराचा चोपाळा आणून मला त्या चोपाळ्यावर बसवून झोका दे. अशी एकही आई इथं मंडपमध्ये उपस्थित नाही आहे की ती आपल्या मुलाला हट्ट करते की मला 5,000ची पैठणी आणून द्या. आहे कोणती आई एखादी? आणि पत्नी असली तर, पत्नी असली तर दुकानात गेली की ज्या साडीला हात लावेल ती साडी घ्यावं लागते महाराज. पण एकमेव आई असं एक व्यक्तिमत्व आहे का ते कधीही म्हणत नाही मला 5,000ची साडी आणून द्या म्हणून. ऐसी कळवळ्या जाती, ऐसी कळवळ्या जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करिला भाविना प्रीती, करिला भाविना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करिला भाविना प्रीती, करिला भाविना प्रीती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची. जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आणि आई आणि वडील या दोन गोष्टी अशा आहेत महाराज. आयुष्यभर आपल्या गरजा पुरवण्यासाठी स्वतःच्या गरजा कधीही डोळ्यासमोर न ठेवतो ना महाराज तो बाप आहे, लक्षात घ्या. स्वतः फाटलेलं बन्यान घालील, स्वतः फाटलेलं कोपरी घालील, ज्याची अंडरवेअर फाटलेली असते महाराज तरी तो कधी विचार करत नाही. पण आपल्या मुलांना अगदी नवीन 2-2, 3-3, 4-4 हजाराचे मनपसंतीचे कपडे घेतो ना महाराज तो खरा बाप आहे. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराची ओढी, बाप करी जोडी, लेकराची ओढी, बाप करी जोडी, लेकराची ओढी. आपुली कुर्बानी वाढवून, आपुली कुर्बानी वाढवून, बाप करी जोडी, लेकराची
जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपल्या कुरवंडी वाळवोनी एकाएकी केला मिराशेचा धनी. अहो या मृत्यू लोकात एकमेव बाप असं व्यक्तिमत्व आहे महाराज. आपल्या खिशात नसतं महाराज कधी कधी, तरी तो उसणं पासणं कवहिनाकन करतो. आपल्या पत्नीला, मुलांना, मुलीला, नातवंडांना कुठंतरी काहीतरी सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो खरा बाप आहे. आणि जीवनामध्ये बाप या नावाची व्यक्तिमत्व असं आहे. बऱ्याच कवींनी त्या ठिकाणी आईवर कविता केल्यात महाराज. आईवर काही कविता केल्या म्हणजे काही चुकीचं केलं असं नाही, पण बापावर कविता करणारा म्हणजे जो कवी आहे तो घाई आज तरी या ठिकाणी सापडत नाही. बघा तुम्ही, बापासारखं जीवनामध्ये स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी संपुष्टात आलं तरी चालेल, पण माझ्या मुलानं या जीवनामध्ये काहीतरी फार उच्च अशा प्रकारची भरारी मारून काहीतरी जीवनामध्ये उत्क्रांती केली पाहिजे, ही स्वप्न डोळ्यानं बघतो ना महाराज, तो बाप असतो. आई मुलाला घाई उचलून घेते महाराज, पण कडेवर ठेवते. बरोबर आहे की नाही? आई पटकन समजा मुलाला उचलून घेतलं, कुठं घेते? कडेवर घेते. पण बापानं जर मुलाला उचलून घेतलं ना महाराज, तो खांद्यावर घेतो. याच्या मागचं काय कारण असेल? बापानं ज्यावेळेस मुलाला खांद्यावर उचलून घेतलं की महाराज, त्या मुलाला बापापेक्षा जास्त दिसावं. आपण ज्या गोष्टी बघितल्या नाही कधीच, त्या आपल्या मुलानं उघड्या डोळ्याने पाहाव्या. आपण ज्या सुखासाठी काही गोष्टी आपण अनुभवल्या नाही, आपण जे काही दुःख भोगलं महाराज, पण त्या दुःखात आपल्या मुलानं कधी पडून राहू नये आणि जीवनामध्ये फक्त आनंद आणि आनंदच त्या ठिकाणी त्या मुलाला मिळावा, म्हणून त्या बापाचा अट्टहास असतो. मग तुकोबराय सांगतात, बाप करी ओढी, बाप करी जोडी. बघा तुम्ही, जीवनामध्ये बाप जोडण्याचं काम करतो ते फक्त मुलांसाठी. लक्षात घ्या. आता कितीही प्रयत्न केला महाराज, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा आहे. आज आता वर्ष श्राद्ध समजा झालं या ठिकाणी अशोकदादांचं, याच्यानंतर मुलं समजा काही पित्र वगैरे त्या ठिकाणी घालतील, तेवढंच त्या ठिकाणी असणारं त्यांची असणारी सेवा आहे. पण या मृत्यू लोकात आल्यानंतर आता योगेश दादानी आणि सुवर्णाताईनं कितीही ठरवलं, कितीही प्रयत्न केला महाराज, पुन्हा मला अशोकदादांचं कुठंतरी दर्शन होईल, ही गोष्ट शक्य आहे का महाराज? आता ही गोष्ट शक्य नाही. एकदा की या मृत्यू लोकातून नरदेहाची एकदा माती झाली की पुन्हा आपल्याला आई वडील मिळणार नाही. एक कवी फार छान वर्णन करतो. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. सुवर्णताईनं आता ठरवलं दिवाळीला यायचं, की तिला पहिली बापाची आठवण येणार आहे. लक्षात. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. दूर गेली दिगंतरा, पुन्हा नाही येणे घरा. गेली रखू माई माझी, ओस पडाली पंढरी. श्रद्धांजली देता थर थरे माझी काया. विझला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. सुवर्णाताईनं किती ठरवलं महाराज. तिला बघा तुम्ही, ज्यावेळेस ती सासरवरून माहेराला येताना निघणार आहे ना महाराज, तिला पहिली आठवण आपल्या बापाची येणार आहे. आणि जाताना सुद्धा पहिली आठवण आपल्या बापाची येणार आहे. बाप असं एक व्यक्तिमत्व आहे महाराज. मुलगी जर त्या ठिकाणी माहेरातून निघाली ना महाराज, आई जर काही कामाच्या लगबगीत जर गुंतलेली असेल ना, बाप हळूच म्हणतो, अगं आपली तावडी निघाली सासरकडे, तिच्या पिशवीमध्ये काहीतरी कुठंतरी 4-2 कांदे तरी टाकून दे, काहीतरी भाजीपाला डाळी असतील डाळी दे, काय एखादा भोपळा असेल, काही भाजीपाला असेल, काहीतरी त्या मुलीला त्या ठिकाणी तो देण्याचं काम कर. म्हणजे जो आयुष्यभर फक्त देण्याचं काम करतो ना मुलांसाठी, तो बाप असतो. लक्षात घ्या. एखादी गोष्ट नसेल महाराज, कधी शेजाऱ्या पाजाऱ्याकडून उसणं पासणं करेल,
पण आपल्या मुलीसाठी आणि मुलासाठी जो अहोरात्र रात्रंदिवस जो कष्ट करतो ना महाराज, तो खरा बाप आहे. त्याच्या अंतकरणात जे प्रेम आहे महाराज, ते प्रेम या जगात दुसऱ्या प्रेमाबरोबर कधीही जोडता येणार नाही. लक्षात घ्या. तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटार गाडी. 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 आई बाप मिळणार नाही, जाण राहू दे थोडे. आई बाप मिळणार नाही, जाण राहू दे थोडे. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लांबचे बेक मागाया रे वेड्या. आयाची जीवन तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल जीवनामध्ये. पैसा मिळेल, धन मिळेल, संपत्ती मिळेल, सोनं नाणं मिळेल, मित्र मिळतील, परिवार मिळेल. पण एकदा की आईवडील गेले की या मृत्यू लोकात पुन्हा आपल्याला आईवडील मिळणार नाही. आईवडिलांचं प्रेम पुन्हा मिळणार नाही. लक्षात घ्या. जरी या परिवारातील वडील गेले महाराज, पण आई अजून शिल्लक आहे. योगेश दादा असेल, सुवर्णाताई असेल, त्यांना एकच विनवणी महाराज, जरी वडील गेले महाराज, पण आईची जरी सेवा केली तरी त्या ठिकाणी ते वडील तुम्हाला वरतून स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये आपल्या आईवडिलांची सेवा करा. याच्यापेक्षा दुसरं सुख त्या परमात्म्याकडे तुम्हाला परमात्मा देऊ शकत नाही. लक्षात घ्या. या जीवनामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर खरं सुख अपेक्षित असेल ना महाराज, त्या परमात्म्याजवळ, कारण सुखरूप ऐसा तुझा कोण आहे, माझ्या पांडुरंगा सारी जो सर्व संतांनी वर्णन केलंय. ज्ञानोबराय सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंग धर, जनी म्हणे सारंग धर, जनी म्हणे सारंग धर. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे सारंग धर, किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार. सर्व संतांनी सांगितलंय महाराज, परमात्म्याजवळ सुख आहे. दुसरं जर सुख आपल्याला अपेक्षित असेल ते संतांजवळ आहे, संतांच्या चरणाजवळ सुख आहे. सुख हेची ठाई बहुपाई संताची. आणि म्हणून या मृत्यू लोकात आल्यानंतर एक ना एक दिवस तर आपल्याला या मृत्यू लोकाचा निरोप घ्यायचाच आहे. तो कितीही श्रीमंत असला, कितीही ताकदवान असला महाराज, त्याला या मृत्यू लोकातून एकदा जायचंच आहे. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. कबीरदास महाराज सांगतात, कोई आज गया कोई कल गया, कोई चंद दिनों में जाएगा, जिस दिन घर से निकल गया पंछी उस घर में फिर नहीं आएगा. हो सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. कबीरदास महाराज सांगतात, अहो झोपलेल्यांना जागा करतात बरं का संत. लक्षात घ्या. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. या संसारात कितीही तुम्ही भटकण्याचं काम करा महाराज, पण तुम्हाला शेवटी येऊन त्या परमात्म्याच्या चरणाजवळच लीन व्हावं लागेल खरं सुखी व्हायचं असेल तर. या मृत्यू लोकात 84 लक्ष येऊन या जीवनामध्ये सांगिततात महाराज, या इह लोकामध्ये. पण या 84 लक्ष युनिमध्ये प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे फक्त सुखाची. प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे सुखाची. प्रत्येकाला वाटतं माझा परिवार सुखी राहिला पाहिजे. जनावरांना वाटतं आम्हाला चारा पोटभर मिळाला पाहिजे. पशु पक्ष्यांना वाटतं आम्हाला चारा पोटभर मिळाला पाहिजे, आमचा परिवार सुखी राहिला पाहिजे. जे जे जीव या मृत्यू लोकात जन्माला आले, प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत एकच अपेक्षा करतोय, फक्त सुख आणि सुख. मिळतं का सुख इथं आल्यानंतर? इथं बसलेल्यापैकी कोण कोण सुखी आहे का कोणी सुखी? असं नाही. मानलं तर सुख आहे, नाही मानलं तर कवरही मिळणार नाही. पण तुम्ही किती दिवस मानणार आहे सुख? समजा बळच मानायचा प्रयत्न केला तरी पण असं. या संसारात सुख मानण्याचा प्रयत्न केला तर सुख मिळतंय, बाबांचं म्हणणं बरोबर आहे. पण तरीही सुख हे परमनंट नाही. लक्षात घ्या, परमनंट सुख तुम्हाला मिळू शकत नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, जगद्गुरु तुकोबा सांगतात सुख नाही असा विषय नाही. या प्रपंचामध्ये कीर्तनकार दृष्टांत देतात ना,
एखादा मनुष्य समजा त्या ठिकाणी पळत 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 चालला, त्याला त्या ठिकाणी एका झाडाला त्या ठिकाणी एक वाघोबा मागे लागतो. वाघोबा पाठीमागे लागल्यानंतर तो पळत पळत जातो आणि एका वडाच्या झाडावरती चढतो. वडाच्या झाडावरती चढल्यानंतर तो वाघोबा त्या ठिकाणी त्या झाडाच्या कुठं बसतो, खोडाशी बसून राहतो. कुठं त्या बाबाकडे बघतो तो. आणि पुढं गेला की त्या झाडालाच एक मोहोळ असतं महाराज, मोहोळ, बरोबर आहे की नाही? मोहोळ 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 तर कळतं की नाही? मधाचं पोळं असतं, त्याला वरतून माशा बसलेल्या असतात, त्याला मोहोळ म्हणतात. आणि त्या मोहळासाठी त्या ठिकाणी तो बघा, तो माणूस गेला की त्या फाटीला की ते मोहोळ असं भणाभणा उठतं. उठल्यानंतर त्याला ते माशा डसायला सुरुवात करतात. त्याचा हात फाटीचा निसटतो आणि एक छोट्याशा फाटीला जाऊन अटकतो आणि खाली असते विहीर. विहिरीत खाली नाग असतो. आणि एवढं केल्यानंतर फाटीला झटका बसल्यानंतर तो कांदा फुटतो मधाचा. त्याच्यातून एकच थेंब फक्त खाली पडतो, मधाचा एक थेंब. आणि तो पडल्यानंतर तो कुठं पडतो? तो बरोबर तोंडाजवळ पडतो. तोंडावर त्या जिभेनं तो मधाचा तो थेंब ओढून घेतो. बघा तुम्ही, वर वाघोबा बसलेला आहे, खाली नागोबा आहे, वरतून माशा तोडतात, पण तरी तो थेंब मधाचा कसा लागतो? गोड लागतो. तसा हा प्रपंच आहे. या प्रपंचात सुख नाही असा विषय नाही, पण सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे जगद्गुरु तुकोबरा सांगतात. म्हणून कितीही संसार केला तर संसार कधी कुणाचा आतापर्यंत पूर्णत्वाला गेलेला नाही. श्रीकृष्ण परमात्मा असतील, प्रभू श्री रामचंद्र असतील, देवानी संसार करण्याचा प्रयत्न केला, त्यांचाही संसार पूर्णत्वाला गेला नाही. मग तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाचं काय? परमार्थ हा पूर्णत्वाला जाईल, पण संसार कधीही पूर्णत्वाला जात नाही. कितीही कमावलं महाराज ते बरोबर नेता येत नाही. कबीरदास सांगतात, माया के दीवानो सुन लो हो, अरे माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही बड़ा रह जाएगा. सुंदर काया माटी होगी, सुंदर काया माटी होगी, अरे चर्चा होगी गली गली, ले लो रे तुम राम का प्याला, शोर मचाओ गली गली. कबीरदास महाराज सांगतात, त्या राम प्रभूंचं नामस्मरण जर आपण स्वीकारलं तर निश्चित स्वरूपानं हा जीव सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तेच अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु आपुला तू एक, आपुला तू एक, देव करुणी घ्यावा रे. आपुला तू एक, आपुला तू एक, देव करुणी घ्यावा. नवीन जीवन सुख नाही, तेने बिना जीवन सुख नाही. रती माई के दुःखाची जनती, हरी बोल. ये रती माई के दुःखाची जनती. रती माई के दुःखाची जनती, रती माई के दुःखाची जनती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये. सुख नो हे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा सांगतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुखणो ही. दुसऱ्या चरणात सांगतात की एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. ज्या परिवाराला, ज्या नास्तिक परिवाराला आपण आपलं असं म्हटलं, जगद्गुरु तुकोबरा त्याला माईक म्हणतात. तुकोबरा एका ठिकाणी सांगतात, नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षण भंगूर,
शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे नोहे तुझा हा परिवार जगद्गुरु तुकोबा सांगता हा परिवार तुझा नाही रे नाही गुणाचे कोणी अरे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या पाठी राहतील सारे तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार अहो संत तुकडोजी महाराज सांगतात हा मायेचा बाजार आहे या माया जाळापोटी तुम्ही कितीही आपलं आपलं म्हणत बसला तो परिवार तुमचा होऊ शकत नाही धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन बंधु सोय रे पिशुन बंधु सोय रे पिशुन हे बंधू सोयी रे कृष्ण बंधू सोयी रे सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून रिका देवासी रिघा देवाची धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन जगद्गुरु तुकोबा सांगतात तो काळ एवढा बदमाश आहे महाराज तो कुठूनही कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही वेळेला आणि कुणालाही कसंही उचलू शकतो तो आयुष्याची मर्यादा बघत नाही पूर्वीची ग्रंथामध्ये शास्त्रात पुरावा आहे शतवर्षाची गणना बरोबर आहे की नाही पण आता 100 वर्षाची गॅरंटी कोणीही घेऊ शकत नाही बघा तुम्ही एखाद्या दुकानात जर गेला ना त्या दुकानामध्ये तुम्हाला एक छोटीशी 2 रुपयाची कोणती एखादी वस्तू जर घेतली महाराज ती किराणा बाजारात असू द्या ना तर मेडिकलमध्ये असू द्या त्याच्यावरती तुम्ही पहिली बघता ते एक्सपायरी डेट बघता काय बघता तुम्ही मेडिकलमध्ये जर गेला समजा तुम्ही एखादी गोळी जर घेतली 2 रुपयाची त्याच्यावर काय बघता तुम्ही एक्सपायरी बघता मला सांगा एखाद्या 2 रुपयाच्या वस्तूवर आपण एक्सपायरी डेट बघतो महाराज पण या वस्तूची एक्सपायरी डेट कुणी काही तपासली का माणूस फक्त मरण विसरला महाराज बाकी सगळ्या गोष्टी माणसाच्या आठवणीत आहेत सगळ्या गोष्टी माणसाला आठवतात व्यवहार आठवतो पत्नी आठवते घरदार आठवतं प्रपंच आठवतात आप्तेष्ट सगळे सोयरे सर्वजण आठवतात महाराज या मृत्यूलोकात 2च गोष्टी सत्य आहेत पहिलं जन्म आणि मृत्यू आणि तिसरी गोष्ट सत्य आहे ते परमात्म्याचं नामस्मरण सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे सत्य फक्त त्या परमात्म्याचं नामस्मरण आहे आणि दुसऱ्या 2 गोष्टी आहेत ते म्हणजे जन्म आणि मृत्यू आणि याच गोष्टीला माणूस खरा विसरलाय महाराज विषयी गोंधळ गाजत असे देवधर्म गोंधळ गाजत ते परमेश्वराची सेवा माणूस विसरला आणि परमात्म्याचं नामस्मरण विसरला आणि जन्म आणि मृत्यू या गोष्टी विसरला पण या लोकामध्ये या लोकांचं नावच मुळात मृत्यू लोक आहे इथं जन्माला माणूस आला की तो एक दिवस जाणार म्हणजे जाणार आहे त्याच्यात कसल्याच प्रकारची शंका नाही महाराज उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळ उषा जगद्गुरु तुकोबा सांगतात तो काळ उषाशी बसलेला आहे प्रत्येक कैसा काळ लोकाने जैसा काळ लोकाने जैसा काळ लोकाने तुकोबा सांगतात जसं एखाद्या बिळात उंदीर लपलेला असतो बघा तुम्ही सर्व तुम्ही शेतकरी माणसे आता गव्हाचा पिरियड आहे
घासामध्ये असेल, गावात असेल, एखादा उंदीर बिळात लपलेला असतो महाराज, आणि तो बोका असा ते बिळाशी बसलेला असतो. कसा बसलेला असतो तो? असा मिलिटरी सारखा एकदम गन वगैरे कसं ते एकदम टाईट बसलेला असतो. उंदीर बिळातून बाहेर यायचा टाईम आणि बोक्यानं झडप मारायचा टाईम एकच होतो मला, त्याला 1 सेकंद सुद्धा मिळत नाही. नाथबाबा सांगतात, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. देहाच्या गावाला इथं आलं की मरण प्रत्येकाचं निश्चित आहे. बरं, इथं आल्यानंतर एखादा इथंच राहिला असं कोणी पाहिलंय का? असं कोणाला आठवतो इथं आलाय तो कधी गेलाच नाही? 400, 500, 1000 वर्ष, 2000 वर्ष झाले तो इथंच राहिलाय. आहे का असं कोणाला आठवतो का इथं परिसरात? तुमच्या मनोलीमध्ये आहे का कोणी? कोणीही राहत नाही. येत नाही उरो आले अवतार, इथं ईश्वर जन्माला आले, इथं संत साधू मुनी जन्माला आले. येरती पामर जीव किती, सद्गुरु गंगागिरीजी महाराजांना जाऊन इथून कितीतरी दिवस झाले. हरिगिरी महाराज आले, नादगिरी महाराज आले, सोमेश्वरगिरी महाराज आले. बेटाची परंपरा बघा तुम्ही. संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आले. संतांना सुद्धा या मृत्यू लोकाचा निरोप घ्यावा लागला. या मृत्यू लोकात येत असताना ते फक्त समाजाच्या कल्याणासाठी या मृत्यू लोकात येतात. वैकुंठावरून येताना आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. या मृत्यू लोकात येताना ते फक्त आपल्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठीच येतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. फक्त आपल्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. संत या मृत्यू लोकात येतानाच फक्त तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणाकरता या मृत्यू लोकात येतात. बुडत हे जन देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. या परिसराचं जो परमार्थाचं खरं वैभव आहे ना महाराज, त्या वैभवाची परंपरा आपल्याला सराला भेटायची. बरोबर आहे की नाही? इथं परिसरामध्ये जे वैभव आहे महाराज या परमार्थ रूपी क्षेत्राचं, याची खरी जी परंपरा आहे ती सराला भेटायची आहे. ती आम्हाला नारायणगिरीजी महाराजांनी शिकवली. हे जे गावोगावी भजन कीर्तन वगैरे सप्ताह वगैरे होतात ना महाराज, हे सराला बेटाचे नारायणगिरीजी महाराज असतील, गंगागिरी बाबापासून मग हरिगिरी महाराज असतील, सोमेश्वरगिरी असतील, जे काही महाराज नादगिरी महाराज असतील, संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील. आणि आज जे धर्माच्या रक्षणासाठी अहोरात्र आपल्यासाठी झटण्याचा प्रयत्न करतात, कारण धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी विडत उचलला की काय असं वाटतं, ते आमचे परमपूजनीय गुरुवारी रामगिरीजी महाराज. बेटाची परंपरा जोपासून धर्माचं रक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी महंत गुरुवारी रामगिरीजी महाराज करतात. ते फक्त आपल्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी. बाकी साधूला काय असतं महाराज, मागणं पुढं पुढं त्यांना काय असतं का पाठीमागं त्यांचं काही? फक्त आपल्या सर्वसामान्य भक्तांचं असेल, वारकऱ्याचं असेल किंवा हिंदू धर्माचं पावित्र्य राखण्यासाठी ते आयुष्यभर मोठ्या अट्टहासानं प्रयत्न करतात ना महाराज. धर्माचे पालन करणे पाखंड खंड धर्म रक्षावया देवाचा विषय आला, अवतार घेशी आपुल्या पाडीशी भक्तजना तू परमेश्वराचा विषय आला, आपला संताचा विषय चाललाय. आणि म्हणून संत हे धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचं आयुष्य अगदी झोकून देतात. बघा तुम्ही, जीवनभर आयुष्यभर फक्त आपल्या सर्वसामान्य जीवाचं कल्याण व्हावं हा उद्देश त्यांचा असतो. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून आयुष्यभर त्या संतांनी जी आपल्याला शिकवण दिली महाराज, की तो परमात्मा कशा स्वरूपाचा आहे आणि त्याचे कुठल्या प्रकारचा छंद आपण जर स्वीकारला, त्याचं नामस्मरण जर आपण जर स्वीकारलं, तरच आपल्याला या जीवनामध्ये सुख मिळेल, असं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अविनाश करी अबोली अविनाश करी अबोली अविनाश करी अबोली
अविनाशी तत्वाचा असणारा तो परमात्मा आहे. अविनाश करी आपुल्या ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. आणि म्हणून त्याचं पीस आपल्याला लागावं म्हणून त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्व मायबापांना एकच विनंती आहे, त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण आपण स्वीकारा. ते कसं करायचंय? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेमी न जीवा सुख नोही. हे रती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, बाबा हो, या मृत्यू लोकात आल्यानंतर तो अविनाशी स्वरूपाचा जो परमात्मा आहे तो आपण आपलासा करण्याचा प्रयत्न करा. एक गाव आम्ही विठोबाची नाम. कारण बघा तुम्ही सर्व संतांनी तो परमात्मा आपलासा करण्याचा प्रयत्न केला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवून दिलाय परमार्थ रूपी क्षेत्राचा. आणि म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी करा. प्रपंच नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, प्रपंच मौज मजा सगळ्या गोष्टी करा, पण प्रपंच करत असताना त्या परमात्म्याच्या नामस्मरणाला विसरू नका. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. जगत तुकोबरा सांगतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम दुःख होईल सुखाचे. या संसार रूपी दुःखाचं जर तुम्हाला सुखात रूपांतर करायचं असेल तर त्या परमात्म्याचं नामस्मरण आपण आपलंसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो देव जर आपण आपलासा जर केला तर निश्चित स्वरूपानं आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या मृत्यू लोकात आल्यानंतर कोणता की असणार पण तो देव आपण आपलासा करा. बघा तुम्ही आज या ठिकाणी या असणाऱ्या गंगा भागीरथी मातोश्री जणाबाई यांचं असणारे जे पतिराज आहेत ते पतिराज त्यांच्यातून 1 वर्षापूर्वी त्यांना सोडून गेलेले आहे. जीवनामध्ये पती पत्नीचा असणारा विरह किती मोठा असतो तुम्ही रामायण ऐकलेलं असेल महाराज. सीता मातेचं
आणि प्रभू रामचंद्रांचा असणारा जो विरह आहे रामायणामध्ये 14 महिन्यांचा सांगितला, 14 महिन्यांचा. पण जीवनामध्ये तो 14 महिन्यांचा विरह सुद्धा प्रभू रामचंद्रांना सहन झाला नाही. आणि त्या सीता मातेचं शरीर रामायणामध्ये सांगतात की जी रामप्रभूंनं हनुमंताकडे जी अंगठी दिली होती ना महाराज, अंगठी भेट म्हणून देण्यासाठी किंवा ओळख पटवून देण्यासाठी, ती अंगठी सीतामाईच्या हातात बसत होती. असं शरीर झालं होतं. रामायणाचं तुम्ही बघा, तुम्ही रामायण तुम्ही ऐकलेली महाराजात. आता स्वामी अरुणगिरी महाराजांच्या मुखातून तुम्ही रामायण ऐकलेलं आहे का? ढोकबाबांचं होतं इथं मनोलीमध्ये रामायण झालेलं नाही एकदा? नाही झालेलं अजून. कोकणगावला झालं होतं, बरोबर आहे. आणि म्हणून जो पती पत्नीचा असणारा जो विरह आहे ना महाराज, तो रामायणामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. आज या ठिकाणी आईसाहेबांचे असणारे जनाबाई आईसाहेबांचे पतिराज या ठिकाणी 1 वर्षापूर्वी गेलेलं आहे. त्यांच्या मडाची जी अवस्था आहे महाराज, ती तुम्ही बारकाईनं चिंतन करा. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत पतीची सेवा करण्याचा प्रयत्न प्रत्येक महिलेने करा महाराज. एकदा की पती गेला की मग जीवनामध्ये फार वाईट गोष्टींचा अनुभव माणसाला मिळत असतो, लक्षात घ्या. माझ्या कुंकवाचा धनी, माझ्या कुंकवाचा धनी, मला गेला सोडूनी. माझ्या कुंकवाचा धनी, मला गेला सोडूनी. एकाएकी आली हवा, विझला हो मायेचा दिवा. आणि म्हणून जीवनामध्ये जोपर्यंत पती आहे, आपले आई वडील आहेत, तोपर्यंत आपण आपल्या आई वडिलांची सेवा करा. आयुष्यात दुसरी कोणतीच गोष्ट आपल्याबरोबर येत नाही. कितीही पैसा कमवला महाराज, रावणासारखी श्रीमंती या मृत्यू लोकात पुन्हा. कारण बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबरायांनी अख्ख्या गाथा प्रकरणामध्ये फक्त रावणाच्या अभंगात एका वर्णन केलेलं आहे. बाकी त्यांच्या परिवारात त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा वर्णन नाही, बायकोचं वर्णन नाही, फक्त परमेश्वराचं वर्णन केलंय. आणि एका ठिकाणी एका अभंगात रावणाचं वर्णन केलंय. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी, सांगती कवडी गेली नाही. किती मोठी संपत होती रावणाची. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, 7 कोटी शुद्ध कांचनाची सांगितली. 7 कोटी घरं कशी होती? शुद्ध कांचनाची होती. 22 कॅरेटची नव्हती. किती कॅरेटची होती? 24 कॅरेटची होती. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर कितीही संपत्ती असली महाराज, की ती आपल्याला आपल्याबरोबर नेता येत नाही. बघा तुम्ही, आपलं जे शिल्लक राहतं ना, ते फक्त कर्म शिल्लक राहतं, लक्षात घ्या. या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये एकमेव असा राजा होऊन गेला महाराज. आज 450 वर्ष झालीत माझ्या राजाला जाऊन. आजही आपण प्रत्येकाच्या मुलामुलीच्या शुभविवाहामध्ये आज रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती संपन्न केल्याशिवाय विवाह सोहळा पूर्णत्वाला नेत नाही. त्याचं काय कारण असेल हो? छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःसाठी जगलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे समाजाच्या कल्याणासाठी जगले, लक्षात घ्या. संत समाजाच्या कल्याणासाठी जगले, म्हणून त्यांची कीर्ती या ठिकाणी या मृत्यूलोकात शिल्लक राहील. म्हणून जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी करत असताना समाजासाठी सुद्धा बांधिलकीनं काही गोष्टी आपण करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सगळ्या गोष्टी करा, पण आपलं कर्म शिल्लक राहील, आपल्या कीर्ती शिल्लक राहतील, याच्यासाठी माणसानं प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. कारण एक ना एक दिवस या मृत्यू लोकाचा निरोप आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, तुका म्हणे एक मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे.
ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 ज्ञानराज माऊली आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुखाणो हे रती माईके दुःखाचे जनती नाही अधियंती अवनाश अवसानो अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाची तुला म्हणे एक मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे रती माईके दुःखाचे जनती नाही अधियंती अवसानो. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग आज या ठिकाणी कैलासवासी अशोक लक्ष्मण पाटील शिंदे यांच्या असणाऱ्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुमच्या सर्व मायबापांची सेवा घडावी भगवत चिंतनासाठी हा अभंग आज आपण या ठिकाणी निवडला होता. जगद्गुरु तुकोबऱ्यांना या अभंगातून जवळजवळ मी सांगितलं ह्याच गोष्टी सांगायच्या आहे. हाही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका, कारण कोणताही कीर्तनकार आज महाराष्ट्रात तागायत आज उपलब्ध नाही की जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगावरती जगद्गुरु तुकोबऱ्यांचं म्हणणं मांडू शकतो. जगद्गुरु तुकोबऱ्यांना या अभंगातून काही वेगळंही सांगायचं असेल, पण माझ्या अल्पमतीच्या बुद्धीनुसार माझ्या छोट्याशा बुद्धीच्या प्रसंगानुसार मी तुमच्या समोर या अभंगाचा भाव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो चांगला असेल तेवढा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. आणि जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे महाराज, तुम्हाला मी अगोदरच सांगून गेलो, आईवडिलांची सेवा असेल, साधू संतांची सेवा असेल, परमेश्वराची सेवा असेल, आणि धर्मरक्षणासाठी माणसानं नेहमी तत्पर असलं पाहिजे. लक्षात घ्या, आज काळाची फार गरज आहे. आपण झोपेत आहोत, झोपेत. धर्मरक्षणाची आज काळाची गरज आहे, लक्षात घ्या. अजून 10 वर्ष गेले ना महाराज, असंच जर चालू राहिलं ना तर हे कीर्तन भजन एवढ्या महिला एकत्र येणं हे विशेष करून बघायला मिळणार नाही. बघा तुम्ही बारकाईनं तुम्ही पेपर वाचता, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व तरुण मंडळ त्या ठिकाणी कनेक्ट आहे, ही मला सांगण्याची गरज नाही. परंतु आपल्या धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे, लक्षात घ्या. मग त्यामध्ये जातीपातीत वाटून घेण्यापेक्षा सर्व जाती सर्व समभाव आहेत महाराज. जातीपातीत वाटू नका, पण हिंदू धर्माचे जे लोक आपण आहोत ना ते सर्वांनी आपण एकत्र येण्याची गरज आहे. धर्माच्या रक्षणाची गरज आहे. कारण चालू कीर्तनातून हजारो माणसामधून एखादा महिलेला उचलण्याची ताकद त्या लोकांमध्ये. एवढे भंगार अवलादीची लोक आज या महाराष्ट्रामध्ये राहतात, आणि म्हणून आपल्याला आज गरज आहे एकत्र येण्याची. बघा तुम्ही, माझा सर्वात महत्त्वाचा उद्देश तुम्हाला सांगण्याचा एवढाच आहे की आपण जे सर्व हिंदू आहोत, मग त्यामध्ये तेले असतील, कुंभार असतील, चांभार असतील, महार असतील, काय जाती असतील ते असतील, मराठी असतील, माळी असतील, सर्वांना आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. आणि एकत्र येऊन आपले जे तरुणांचे जे ग्रुप आज करण्याची गरज आहे, लक्षात घ्या. म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी तुम्ही कितीही असू द्या महाराज, मोठेपणासाठी कोणतीही गोष्ट करू नका. फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी माणसानं तत्पर राहण्याचा प्रयत्न करा. आणि जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की परमेश्वराची सेवा केली तर हा नरदेह तुमचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आणि आयुष्यात या ठिकाणी निश्चित स्वरूपानं या बाबांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांचं कर्म चांगलं होतं महाराज, आणि कर्माच्या अनुषंगांना त्यांना उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या प्रमाणानुसार मी या ठिकाणी अभंगाला आणि बोलण्याला थांबवतो. जय विठ्ठल जय